नमस्कार मंडळी। तर दिवाळी स्पेशल पण खुसखुशीत शंकरपाळी बनवणार आहोत, लेअरवाली शंकरपाळी। तर त्याची काय प्रोसेस आहे ती आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर आपण सेम मापाने पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी ते पाणी घेतलेलं आहे आणि त्याच पाण्यात सेम मापाने आपण साखर टाकलेली आहे। आपल्याला ह्याचा पाक नाही बनवायचा, तर फक्त साखर आपल्याला विरघळून घ्यायची आणि साखर विरघळल्यानंतर त्याच मापाने आपण 1 वाटी तूप घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। ह्याला जवळजवळ 5-10 मिनटं तरी लागतात मिक्स व्हायला आपल्या मीडियम गॅसवरती। हे सगळं आपण मीडियम गॅसवरती करायचं आहे। तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे दिसतं आणि त्याला असं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि ही कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्हाला आता मी दाखवते तशी करायची आहे। ह्याच्यापेक्षा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर हे आपलं परफेक्ट झालेलं आहे। तर आता आपण ते 1 वाटीनं जसं माप घेतलेलं आहे त्या वाटीनं आपण 3 वाटी पीठ घ्यायचं आहे। त्याच्यात मीठ आणि वेलची पावडर टाकायची आहे आणि आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते आपण थोडं थोडं टाकून असं पिठात मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ असं सगळीकडे हाताने पसरवायचं आहे आणि मग चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला जसं जसं लागेल तसंच ते तुपाचं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण थोडा अंदाज कमी जास्तही होऊ शकतो। त्यामुळे पीठ पातळ झालं तर आपली शंकरपाळी मऊ पडते आणि खुसखुशीत बनत नाही, कडक अशी एकदम कठीण टाईप होते। तर त्यासाठी ही प्रोसेस अगदी व्यवस्थित केअरफुली फॉलो करायची। तर आता उरलेलं सगळं आपण जे पाणी आहे, तुपाचं पाणी आहे, ते सगळं आपण त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून हाताने असं नंतर त्याला हाताने सुद्धा मिक्स करून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हाताने अशा प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हा असा उंडा त्याचा बनला पाहिजे व्यवस्थित असा। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित प्रॉपर सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं दूध टाकून, अगदी थोडं दूध टाकून, जास्त गरज लागत नाही दुधाची, सो अगदी थोडं दूध टाकून आपण त्याला मळून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये ज्या क्रॅक्स राहतात त्या क्रॅक्स राहतातच आणि त्याच्यामुळे एअर जाऊन तिथे ती शंकरपाळी एकदम फुलते आणि लेअरवाली बनते। सो त्याला एकदम सगळा क्रॅक मिटवायला जायचं नाही। तर बऱ्यापैकी आपण ते पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। जेवढं जमतं आहे तेवढं आपण ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोसेस फॉलो करा। आपल्याला अजून थोड्या दुधाची गरज लागते। जवळजवळ ते आपलं कप आहे ज्याच्यामध्ये आपण स्टार्टिंगपासून आपण माप घेतलेलं आहे, ते माप अर्धं दूध लागलेलं आहे त्या मापाचं। तर ते टाकून आपण व्यवस्थित असा गोळा मिक्स करून घ्यायचा आहे, जसा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे। गोळा हा आपला आता मळून झालेला आहे। त्याला आपण रेस्ट करायला 30 मिनिट्स ठेवून देऊया। आफ्टर 30 मिनिट्स आपण त्या गोळ्याला थोडंसं मऊ असं मळून घ्यायचं आहे, हलक्या हाताने असं थोडं मळून घ्यायचं आहे आणि या क्रॅक सकटच आपण त्याला आता लाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता तर हे क्रॅक्समुळे काय होतं, त्याला लेअर पडायला मदत होते आणि थोडी आपण पोळी लाटून घेतल्यानंतर त्याला अशा प्रकारे घडी घालून घ्यायची आहे। ही पद्धत तुम्ही स्किप केली तरी चालेल, पण ही पद्धत स्किप केली तर शंकरपाळ्यांना लेअर्स यायला अजून मदत होते। सो तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की सांगा की काय फरक पडतोय शंकरपाळी बनवताना। शंकरपाळी बनवताना आपण ह्याचा थिकनेस थोडा जास्तच ठेवतो, जेणेकरून ती शंकरपाळीचे लेअर्स खूप छान पडतात। अशा प्रकारे आपण ही पोळी अशी लाटून घेतलेली आहे। साईडच्या कडा आपण काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हव्या त्या स्क्वेअरमध्ये किंवा थोडं त्रिकोण टाईपमध्ये आपण कट करू शकतो। तर अशा प्रकारे मी स्क्वेअरमध्ये असं कापून घेतलेलं आहे आणि आता आपण मीडियम तेलामध्ये ते टाकून फ्राय करायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। मीडियम तेलामध्ये ह्यासाठी टाकायचं जेणेकरून ती शंकरपाळी आतनं शिजली गेली पाहिजे। आणि जर आपण फास्ट गॅसवरती ठेवलं तर ती लगेच लाल होते आणि आतनं शिजत नाही, ती मऊ पडते। काय वेळेला ती एकदम कडकही होऊन जाते, म्हणजे वातट होऊन जाते। सो तसं नको आहे आपल्याला एकदम क्रिस्पी आणि आत एकदम खुसखुशीत तोंडामध्ये घेतल्यावरच विरघळणारी अशी शंकरपाळी बनवायची आहे। तर आपली ही शंकरपाळी अगदी रेडी झालेली आहे। तुम्ही नक्की करून पहा या दिवाळीला। थँक्यू।